नमस्कार. आपण पाहताय गुन्हेगारी विश्व. घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील उचकाव गावातील. त्या गावात सुमन सरगर नावाची महिला राहत होती. तिचे अंदाजे वय 35 वर्षे होते. कोल्हापूर येथील एका सामाजिक कार्यक्रमात तिची ओळख आदम पठाण या व्यक्तीशी झाली. त्यावेळी झालेल्या ओळखीत त्यांच्या फक्त औपचारिक गप्पा झाल्या. त्याच औपचारिक गप्पांमुळे पुढे जाऊन काही भयंकर होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर त्यांचे फोनवर मैत्रीपूर्ण संवाद सुरू झाले. हळूहळू ते संवाद वैयक्तिक होऊ लागले. संवादाचे रूपांतर त्यांच्या प्रेमसंबंधात झाले. चेहऱ्यावरून साधा वाटणारा आदम पठाण सुमनला आधार वाटू लागला. दोघांच्यात प्रेमसंबंध फुलत गेले. सतत लॉजवर जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. अशातच सुमनने आदम पठाणकडून काही पैसे घेतले. आदमनेही प्रेमात तिला पैसे उसने दिले. परंतु काही कारणास्तव सुमन ते पैसे आदमला परत करू शकत नव्हती. आदम तिला भोगत असल्याने तिला ते पैसे परत द्यायचे नसतील. आदम सुमनवर पैशांसाठी दबाव आणू लागला. सुमन पैसे द्यायला टाळाटाळ करत होती. आदम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. हे त्यांच्या चेहऱ्यावरून व गोड बोलण्यावरून कुणाला समजायचे नाही. त्याच्या प्रत्येक भेटीत पैशावरून वाद होऊ लागला. पैसे परत मिळत नसल्याने आदमच्या मनातील राग वाढत होता. आदमने सुमनला पुन्हा 13 जून रोजी भेटायला बोलवले आणि त्यासाठी त्याने कोल्हापूरच्या बाहेर एका निर्जन ठिकाणी असलेले सागरिका लॉज निवडले. हा लॉज निवडण्यामागे त्याचे काही विशिष्ट कारण असावे. सुमन ही त्या ठिकाणी त्याला भेटायला गेली. भेटायला जाताना आता पैशांचा वाद मिटेल आणि आदम समजूतदारपणे वागेल अशी तिला आशा होती. पण पुढे काही भयंकर घडेल याची तिला कल्पनाही नसेल. त्याने तिला नेहमीप्रमाणे लॉजवर गेली. हा तिचा प्रवास तिच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास असेल याची तिला किंचितही कल्पना नसेल. लॉजवर बंद खोलीत गेल्यावर त्यांनी वासना शांत केल्या आणि पुन्हा सुरू झाला पैशांवरून वाद. वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. सुमनने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. तसा आदमचा राग अनावर झाला. त्यांच्यातील आधीच गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला हैवान जागा झाला. क्षणाचाही विलंब न करता आदमने एका लोखंडी वस्तूने सुमनच्या डोक्यात घाव घातला. तशी सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही वेळातच सुमनचा तडफडून मृत्यू झाला. एवढे होऊनही आदमच्या चेहऱ्यावर किंचितही पश्चाताप किंवा भीती नव्हती. तो मृतदेहाजवळ बराच वेळ शांतपणे बसर. लॉजमधील एका कर्मचाऱ्याला खोलीची साफसफाई करताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सुमन आढळली. त्यांनी त्याबाबत हात कणंगले पोलिसांना कळवले. घटनेचा छडा लावायला पोलिसांना वेळ लागला नाही, कारण लॉजमधील CCTV तपासली असता त्यात आदम पठाण दिसून आला. मंडळी, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबरोबर मैत्री करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखे असते. आदम पठाण हा याआधी पत्नीच्या खुनाबद्दल आरोपी म्हणून शिक्षा भोगून बाहेर आला होता. आदम हा क्रूर प्रवृत्तीचा गुन्हेगार होता. त्याच्यासाठी जीव घेणं हे फार महत्त्वाचं होतं. मंडळी, यावरून आपण एक धडा घेतला पाहिजे. पैशांचे व्यवहार हे सावधपणे व विश्वासार्ह लोकांबरोबरच केले पाहिजेत आणि एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री करताना त्याची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. च्या सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका घटनेसोबत. तोपर्यंत सावध रहा, सतर्क रहा. पुन्हा भेटू अशाच एका घटनेसोबत. लक्षात असू द्या, गुन्हा कितीही काळोखात घडला तरी सत्याला उजेडात यावंच लागतं.